गोपाळ गोपाळ भाऊ कुठेस ग कारभारीण? घे 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 ग ही बाजाराची पिशवी तरी अरे पकड. बाप रे, आज एवढा बाजार केला? आज झालंय तरी काय तुम्हाला? हे सगळं पकडून कमीत कमी 5-6 दिवसांचा बाजार आणलाय. पुढचे काही दिवस मी घरी बसून मस्त खाणार आणि झोपणार. घरात बसून फक्त खाणार आणि झोपणार म्हणजे राज्यसभेला नाही जायचं? नाही, मी विचार केलाय की काही दिवस राज्यसभेत जाणार नाही. माझं अंगण आज थोडं दुखतंय. काहीतरीच तुमचं. आज महाराजांनी तुम्हाला सुट्टी दिली तरी कशी? महाराज आणि सुट्टी देणार? मग तर झालंच समज. बायको, मी निर्णय घेतला आहे की मी काही दिवस गायब होणार आहे इकडून. गायब होणं शक्य होणार आहे का तुम्हाला? बघाच तुम्ही, महाराज ताबडतोब तुम्हाला बोलवून घेतील. याबद्दल मी तसा विचार करून ठेवलेला आहेच ग. खरंच राज्यसभेमधून कोणी आलं तर त्यांना तू सांगशील की मी काहीच न सांगता कुठेतरी निघून गेलोय, ठीक आहे ना? महाराज, गोपाळ भाऊ 2 दिवस झाले राज्यसभेत आला नाहीये. तेच तर. आणि राज्यसभेत किती काम आहेत. पण गोपाळ भाऊला याचं काही भान तरी आहे का महाराज? राज्यसभेत एवढं जास्त काम आहे पण इथे साहेबांचा पत्ता नाहीये. कदाचित तो आजारी असेल किंवा काही अडचण असू शकते. असं शरीर आहे तर आजारी पडणारच ना. महाराज, मी सांगतो तुम्हाला, गोपाळ भाऊ निश्चितच घरात बसून मजा करत असेल. जर त्याने असं केलं असेल तर त्याने खूपच चुकीचं केलंय. आणि बरं, जर आवश्यक असेल तर मी तुम्हाला रजा देतो की नाही, हो की नाही? रजा देता तुम्ही तरी महाराज? सुद्धा गोपाळ भाऊ कधीही न सांगता सुट्टी मारत असतो. नाही नाही महाराज, हे सगळं अजिबात खपून घेतलं जाणार नाही. मग काय करायचं सांगा? ताबडतोब शिपायाला त्याच्या घरी पाठवा. त्यांना म्हणा, जा आणि गोपाळ भाऊला पकडून घेऊन या. जर त्याने यायला नकार दिला तर त्याला बांधून घेऊन या. हे पण तुम्ही ठीकच बोलताय मंत्रीची. शिपाई, आज्ञा असावी महाराज. ताबडतोब गोपाळ भाऊच्या घरी जाऊन त्याला बोलवून घेऊन ये. म्हणावं, राज्यसभेत अत्यंत महत्वाचं काम आहे म्हणून मी बोलावलं आहे. जशी आज्ञा महाराज. आणि जर त्याने यायला नकार दिला तर त्याला बांधून घेऊन ये. जी महाराज. चांगलं करकचून बांधून आणशील त्याला. गोपाळ भाऊ, ओ गोपाळ भाऊ, तुम्ही घरी आहात का? जरा बाहेर या. घ्या, आला शिपाई बोलवणं घेऊन. आता भरभरून खोटं बोलावं लागेल. अरे, ते तर घरात नाहीये. घरी नाही आहेत? अच्छा, मग बाजारात गेले असतील. ठीक आहे, बाजारातून आले की सांगा त्यांना राज्यसभेत त्यांची खूप गरज आहे म्हणून महाराजांनी त्यांना बोलवलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी मी सांगायच्या तरी कोणाला? ते तर मला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेलेत. मी स्वतःच कितीतरी काळजी ते त्यांच्या, खूप हे काळजी. बघा, न सांगता असं निघून जाणं काही चांगली गोष्ट नाही. अच्छा, संसाराचा त्याग करून तर निघाले नसते. मला नाही माहित. आता माझ्या नशिबात काय लिहिले ते परमेश्वरालाच माहित. तुम्ही उदास होऊ नका. गोपाळ भाऊ नक्की परत येतील. मी जातो. जाऊन महाराजांना हा संदेश देतो. वा, फारच उत्तम अभिनय केला हा तुम्ही. अच्छा, म्हणजे तुम्ही झोपला नाही आहात, नुसतं झोपेचं सोंग घेऊन लोळताय. छे, मी झोपेचं सोंग का करेन? मी तर झोपलेलोच आहे. मस्करी करताय का माझी? झोपेत कोणाला ऐकू येतं का? वा, का नाही ऐकू येणार? झोपेत फक्त डोळे बंद असतात पण कान तर उघडेच असतात ना. बघा या म्हाताऱ्याला, पुन्हा काहीतरी परळतोय. उठा उठा उठा, आता किती वाजलेत काय कळतंय की नाही तुम्हाला? उठा. अगं हो, उठतो. अगं उठतो ना, नको धक्का देऊस. महाराज, आता शिपाई गोपाळ भाऊला घेऊन आला की त्याला असंच सोडून देऊ नका. न सांगता राज्यसभेत गैरहजर राहण्याबद्दल त्याला शिक्षा व्हायलाच हवी. हो, शिक्षा तर व्हायलाच हवी. परंतु त्याला काय शिक्षा करायची हे तरी सांगा. सगळ्यात आधी तर त्याचे 2 दिवसाचे वेतन कापायला हवे. दुसरं, त्याने राज्यसभेत उभं राहून आपल्या सगळ्यांना क्षमा मागायला हवी. बरोबर ना महाराज? हे बघा मंत्री, पगार कपात करण्याची गोष्ट ठीक आहे, पण सगळ्यांसमोर क्षमा मागायची म्हणजे हे थोडं जास्त नाही होत आहे का? नाही महाराज, गोपाळ भाऊ आजकाल अतिशोक्ती करायला लागलाय. त्यामुळे त्याच्या सगळ्या अतिशोक्तींना अशाच प्रकारे विराम लावायला हवा. हे काय शिपाई, एकटाच परत आला? गोपाळ भाऊ कुठे? गोपाळ दादा घरी नाहीयेत. घरी नाही म्हणजे कुठे गेलाय? त्याच्या पत्नीला विचारलं नाही का? गोपाळ दादा घरी नाहीयेत. विचारलं महाराज. पत्नीने सांगितलं काही न सांगता गोपाळ भाऊ घर सोडून निघून गेले. काहीही न सांगता घर सोडून निघून गेले म्हणजे? मला असं वाटतं की गोपाळ भाऊंचं डोकं ठिकाणावर नाहीये.
हो महाराज, त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले. हो, तर मग ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. सेनापती, आज्ञा महाराज. गोपाळ भाऊला शोधायला माणसं पाठवा. माणसांना पाठवून काही उपयोग होणार नाही महाराज. तुम्ही बघाच, काही दिवसानंतर अगदी धडधाकट सुखरूप परत येईल तुमचा गोपाळ भाऊ. तुम्ही म्हणताय तो परत येईल? नाही येईल तर जाईल कुठे महाराज? एवढं सुख त्याला आणखी कुठे मिळेल? पण सर, तो नाही आला तर? हेच तर मला हवंय महाराज. चोर डाकूंनी गोपाळ भाऊला मारून टाकावं, म्हणजे मला सुटकेचा श्वास सोडता येईल. येईल तो महाराज, नक्की येईल. तरी पण मला असं वाटतं की आपण गोपाळचा शोध घेणं सुरू करायला हवं. म्हणजे जसं संकट कधी येतात सांगता येत नाही. खास करून घरात बाहेर गोपाळ भाऊंचे अनेक शत्रू आहेत. हो, अगदी बरोबर आहे. आपण लगेच गोपाळचा शोध घ्यायला सुरू करायला हवं. हो हो, गोपाळचा शोध सुरू करूया. हो हो, गोपाळचा शोध सुरू करूया. तर मग सेनापती, गोपाळ भाऊचा शोध घ्यायला सुरू करा. अरे भावा, तू गोपाळ भाऊंना पाहिलंयस का? गोपाळ भाऊ नाही, त्याला मी नाही पाहिलं. अच्छा, पण तुम्ही गोपाळ भाऊला का बरं शोधताय? ते कुठेच सापडत नाहीयेत. अरे बापरे, हा तर खूपच चिंतेचा विषय आहे. जर त्यांचा काही ठाव ठिकाणा सापडला तर ताबडतोब कळवा. ठीक आहे, ठीक आहे. बरं ऐकलंस का ग, दुधीची भाजी आज फारच स्वादिष्ट झाली आहे. वा, तोंडाची चव परत आली. अहो वहिनी, घरी कोणी आहे का? अहो वहिनी. बहुतेक नेपळ्याचे बाबा हाका मारतायत. आता पुन्हा बाहेर जाऊन मला खोटं बोलावं लागेल. तुम्ही राहू द्या हा जरा, मी जाऊन बघतो. अहो गोपाळ भाऊ, चक्क तुम्ही माझ्या समोर उभे आहात. मी जे ऐकलं होतं ते. काय ऐकलं दादा? आणि कोणाकडून काय ऐकलंय तुम्ही? शिपाई सांगत होते की तुम्ही कुठेच सापडत नाही आहात म्हणून. हो, तसं बघायला गेलं तर ते खरंच आहे. मी माझ्या घरात लपूनच बसलेलो होतो. पण कशासाठी? तुम्ही लपून कशा करता बसलात? आता माझं दुःख तुला काय सांगू बाबा. रजा हवी असते तेव्हा रजा देत नाही, आणि मला मात्र अशा लहान सहान सुट्ट्या काढून मजा लुटायची असते. तर मग गायब होण्याच्या बहाण्याने घरी बसूनच सुट्ट्यांची मजा घेतो मी. खूपच चांगली युक्ती आहे ही. बरं चला तर आता येतो हा मी. पण जाण्याआधी दोन गोष्टी अगदी व्यवस्थित ध्यानात ठेवा हा. पहिली गोष्ट, जर पुन्हा राजसैनिकांची भेट झाली तर त्यांना माझ्याबद्दल काहीही सांगू नकोस. वेळ लागलाय का? आणि माझ्या नातवंडांना मी गायब झालो आहे याबद्दल कळता कामा नये. त्यांना माहित झालं तर बिचारे रडून रडून हैराण होतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे मी काय ऐकतेय? गोपाळ भाऊ कुठेच सापडत नाहीयेत म्हणे. अगदी बरोबर ऐकलं राणी. आज 5 दिवस झाले आहेत गोपाळ भाऊ बेपत्ता आहे. अहो, आपल्या सैनिकांनी संपूर्ण कृष्णनगर पिंजून काढलं, परंतु गोपाळ भाऊचा कुठेच शोध लागला नाही. हा तर चिंतेचा विषय आहे. कुणालाही न सांगता गोपाळ भाऊ कुठे निघून गेले असतील? मला सुद्धा तेच कळत नाहीये. बरं राणी, गोपाळ भाऊचं कुणी अपहरण तर नसेल ना केलं? अपहरण? पण त्यांचं अपहरण कोणी का करेल? म्हणजे मला असं म्हणायचंय की त्याला आणि मला शत्रू कमी नाहीये. तुम्हाला खंबाज राजवर काही संशय आहे का? असं असेल तर तुम्ही एकदा नवाब बहादूरशी बोलून घ्या. वेडी आहेस का? चेहऱ्यावर मैत्रीचा मुखवटा घातलेला तोच तर माझा खरा मोठा शत्रू आहे. तुला समजलं नाही? गोपाळ भाऊला जर शोधून काढू शकलो नाही तर त्याचा सर्वात जास्त आनंद त्यालाच होईल. काय? असं का म्हणताय तुम्ही? जेव्हा केव्हा बघावं, तो नवाब मला कुठल्या ना कुठल्या प्रकारे अडकवण्याच्या प्रयत्नात असतो. फक्त गोपाळ भाऊच्या बुद्धिमत्तेमुळे मी वेळोवेळी वाचू शकलो आहे. मग आता काय करायचं? मी विचार करतो आहे, उद्यापासून गोपाळ भाऊच्या शोधात राज्याबाहेरच्या प्रदेशात गुप्तहेर पाठवतो. ते तरी गोपाळ भाऊला शोधतात का ते पाहू ना आपण. बरं ऐकतेस का ग, गायब होण्याचं नाटक करून आता 1 आठवडा होऊन गेलाय. आता विचार करतोय की जरा स्वतःला प्रकट करून राजसभेमध्ये जाईन. हो, अगदी बरोबर विचार केलात तुम्ही. मी तर ऐकलंय की महाराजांनी तुम्हाला शोधण्यासाठी देशा परदेशात सुद्धा गुप्तहेर पाठवलेत म्हणे. असं कर, झटपट स्वयंपाक बनव. मी पटकन 4 घास खातो आणि राजसभेमध्ये हजर होतो. अच्छा, आणि जर महाराजांनी तुम्हाला विचारलं की इतके दिवस तुम्ही कुठे होतात तर काय उत्तर द्याल तुम्ही त्यांना? तो सुद्धा विचार करून ठेवलाय मी. जरा आंघोळ करून येतो हा.
मी तुम्हाला परत सांगतो महाराज, तुम्ही गोपाळ भाऊची काळजी करणं सोडून द्या. आता गुप्तहेर सुद्धा त्याची कुठून काही खबर आणू शकले नाही. याचा अर्थ हाच आहे की तो निघून गेला. अरे देवा, हे काय बोलताय? गोपाळ भाऊ जर असा अचानक निघून गेला तर हे राज्य कसं चालेल? तोच आहे प्रत्येक संकटाचं समाधान. रावराव वैज्ञानिक महोदय, गोपाळ भाऊचा नाम जाप करून सगळे कसे नीरस झाले आहेत. बम भोले. अरे गोपाळ भाऊ, गोपाळ भाऊ, कुणालाही काही न सांगता कुठे निघून गेला होतास तू? काय हे गोपाळ भाऊ, तू असा गप्प का आहेस? एवढं गोड गोड बोलायची काही गरज नाहीये महाराज. मला बोलू द्या. गोपाळ भाऊ, तू हे खूप चुकीचं वागलेला आहेस. माहित आहे तुला, तुला याची शिक्षा मिळणार. बम भोले. काय मंत्री महोदय, माझ्या भोळ्या शंकराची हाक ऐकून तुमची पगडी डोक्यावरून खालीच पडणार होती. पुन्हा माझं नाव ऐकाल तर कदाचित डोकं धडापासून वेगळं होईल. ठीक आहे, योग्य वेळ येऊ दे. तुझे सगळे रंग कसे मी पिळून काढतो बघ. आता तरी खरं खरं सांग गोपाळ भाऊ, एवढे दिवस तू कुठे लपून बसला होतास? जर खरं सांगितलं तर तुम्ही मला जिवंत सोडणार नाही. त्यापेक्षा काहीतरी खोटच सांगतो मी. काय झालं गोपाळ भाऊ, बोल तरी. बम भोले. गुप्त विद्या. काय? बम भोले गुप्त विद्या, याचा काय अर्थ आहे गोपाळ भाऊ? अर्थ अगदी सोपा आहे. हिमालयाच्या घाटात बसलेल्या एका शिवभक्त साधूकडून मी गुप्त विद्या शिकायला गेलो होतो महाराज. अरे बापरे, शिवभक्त साधू जवळ गुप्त विद्या शिकायला गेला होता? ओ, मग काय विद्या शिकलास? महाराज, गुप्त विद्येच्या गुप्त गोष्टी असं कधीही कुठेही कोणासमोर प्रकट करत नसतात, म्हणूनच त्याला गुप्त विद्या म्हणतात. पण माझे तुम्ही अन्नदाता आहात. जर तुमचा आदेश असेल तर मी तुम्हाला केवळ एक नमुना दाखवू शकतो, बस. ठीक आहे, दाखव. महाराज, मी या नवीन शिकलेल्या ज्ञानाच्या मदतीने हरवलेली, चोरी झालेली किंवा लपवून ठेवलेली वस्तू शोधून काढू शकतो, तीही तुमच्या समोर. असं आहे काय? हवं तर तुम्ही तपासून बघू शकता महाराज. ठीक आहे, तर मग परीक्षा तर व्हायलाच पाहिजे. हो महाराज, तुम्ही याची एकदा कठीण परीक्षा घ्या महाराज. बघू तरी हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. मी समोरच आहे महाराज. सांगा, काय परीक्षा द्यायची आहे? ठीक आहे, आजचा दिवस जरा विचार करू दे, उद्या सांगतो मी तुला. परंतु परीक्षा द्यायची आहे तुला, तीही सर्वांच्या समोर. त्याकरता मी तयार आहे महाराज. बरं, काय परीक्षा घ्यायची काहीतरी सांगा राणी. तुम्ही कितीही कठीण परीक्षा घेतली तरी गोपाळ भाऊ त्यात नक्की उत्तीर्ण होतील. नाही 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 राणी, यावेळी असं होऊच देणार नाही मी. डोकं लढवून काहीतरी असा उपाय शोधून काढेन ना की गोपाळ भाऊचं सगळं गुप्त ज्ञान लुप्त होईल. काय म्हणता? लावा, जरूर डोकं लावा, पण त्याने काहीही फरक पडणार नाही. काय युक्ती काढली पाहिजे बरं? काय युक्ती मिळाली आहे? काय गोपाळ भाऊ, उद्या परीक्षेत उत्तीर्ण तर होऊ शकशील ना? काय माहित काय करेन ते. हो मंत्री महोदय, तुम्ही जरा चतुराईने महाराजांकडून परीक्षेचे प्रश्न माहिती करून मला सांगता का जरा? म्हणजे मी तुला प्रश्न माहिती करून सांगू? तू कोणासमोर काय बोलतोयस लक्ष आहे का? का तुम्हाला या बदल्यात मी नक्कीच काहीतरी भेट देईन? गोपाळ भाऊ, तुम्हाला लाच देतोयस? अरे बापरे, तुम्ही तर असं दाखवताय की तुम्ही कधीच लाज. नाही 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 नाही, डाव्या हाताने मोहऱ्या घ्यायच्या नसतात ना. मांजर म्हणाली मांस नाही खाणार, मासे नाही खाणार, काशीला जाणार. माझा इतका मोठा अपमान. ठीक आहे, मी तुला चांगला धडा शिकवेन गोपाळ भाऊ. अरे मी तुला सोडणार नाही. रागाने लाल लाल झाले. तर मग गोपाळ भाऊ, आज महाराज सांगतील ते तुझी काय परीक्षा घेणार आहेत ते? हो, ते तर असंच म्हणाले होते. महाराज यावेळी अगदी सज्ज होऊन सभेत पूर्ण तयारीनिशी येत आहेत. म्हणजे गोपाळ भाऊच्या गुप्त विद्येचा पाखंड समोर येईल. काय म्हणाले होते मंत्री महोदय? हे होईल ते बघून घेशील. आता फक्त महाराजांच्या येण्याची वाट बघ. बोला महाराज कृष्णचंद्रांचा विजय असो. महाराज कृष्णचंद्रांचा विजय असो.
महाराज, गोपाळ भाऊ बद्दल तुम्ही काही विचार केलाय का? मी पूर्ण विचार करून आलो आहे गोपाळ भाऊ. महाराज, तुझ्या गुप्त विद्येच्या जोरावर तू हरवलेल्या वस्तू शोधून देशील असंच म्हणाला होतास ना. मी बरोबर बोलतो आहे ना गोपाळ भाऊ? हो, मी असंच बोललो होतो महाराज. म्हणूनच मी निर्णय घेतला आहे की माझ्या घरातल्या तिजोरीच्या किल्ल्या मी लपवून ठेवणार आणि त्या तुला शोधून काढाव्या लागतील. बोल, तू शोधू शकशील का? मी पुन्हा एकदा सांगतो महाराज, मी परीक्षेसाठी हजर आहे. पण महाराज, ही परीक्षा जरा जास्त सोपी नाही होणार का? तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत. एकसारख्या दिसणाऱ्या 6 मातीच्या मडक्यात काही नाणी असतील. केवळ एका मडक्यामध्ये नाण्यासोबत तिजोरीच्या किल्ल्या असतील आणि प्रत्येक मडक्याचं तोंड कपड्याने अशा प्रकारे झाकलेलं असेल की बाहेरून बघितल्यावर आतमध्ये काय आहे हे समजणार सुद्धा नाही. त्यानंतर काय होणार महाराज? मडक्याला हलवून फक्त आवाज ऐकूनच गोपाळ भाऊला हे सांगायचं आहे की कोणत्या एका मडक्यामध्ये माझ्या तिजोरीच्या किल्ल्या ठेवल्या आहेत. तर मग काय गोपाळ भाऊ, करशील ना? हो महाराज, नक्की करेन. आता तर मोठा तोंड वर करून हो म्हणून सुटका करशील, पण नाही करू शकला तर? महाराज जी शिक्षा देतील ती मी भोगायला तयार असेन. तुझे 3 महिन्याचे वेतन रद्द केले. नाही करू शकलो तर 3 महिन्याचे वेतन रद्द, पण करून दाखवलं तर? 3 महिन्याचं अतिरिक्त वेतन. परंतु माझी तुम्हाला एक विनंती आहे महाराज. बोल, काय आहे? मला ही परीक्षा नदीकाठी द्यायची इच्छा आहे, कारण नदीकाठीच माझी गुप्त विद्या उत्तम फळाला येते. ठीक आहे, असंच होईल. उद्या सकाळी 6 मडकी घेऊन मी नदीकाठी उपस्थित राहीन. काय मग, तुम्ही सगळे येणार ना? आम्ही तर नक्की येऊ महाराज. गोपाळ भाऊची गुप्त विद्येची जादू कशी हवेतल्या हवेत खुश होते हे बघायला तर नक्कीच यावं लागेल महाराज. मला जिथपर्यंत माहित आहे, महाराजांकडे तिजोरीच्या 2 किल्ल्या आहेत. एक असते महाराजांच्या उशीखाली आणि दुसरी असते महाराजांच्या सदराच्या आतल्या खिशामध्ये. काय करू शकतो? सापडला, उपाय सापडला. मस्त आहे हा उपाय. कुणी आहे का? जरा बाहेर तरी ये. अरे बोला गोपाळ भाऊ, आज तुमच्या महान पायाची पायधूळ माझ्या घराला कशी काय लागली? चल जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल, करू शकशील का? अरे हे तर माझ्या डाव्या हाताच्या करंगाळीचा खेळ आहे गोपाळ भाऊ. सांगा कधी करायचं आहे काम? आज रात्रीच. ठीक आहे, काम झालंच म्हणून समजा. समजलो का राणी? असं डोकं लावलं आहे मी यावेळी. आता गंमत येईल गोपाळ भाऊची. गोपाळ भाऊंची गंमत येते की तुमची येते हेच बघायचंय. ठीक आहे, तर बघून घेऊ. एक किल्ली तर मडक्याच्या आतमध्येच आहे, पण तिजोरी एकदा उघडायची होती. राणी, हो राणी सरकार, हो ऐकलं का? माझ्या उशी खालून जरा ती तिजोरीची दुसरी किल्ली घेऊन याल का तुम्ही? दुसऱ्या किल्लीचं आता काय काम आहे? द्या तर, काहीतरी महत्वाचं काम आहे. हे काय? इथे तर किल्ली नाहीये, मग कुठे ठेवली आहे? आणखी कुठे ठेवणार? तिथेच ठेवली आहे. माझी जुनी सवय आहे. इथे नाही. मग कुठे असेल? हे काय? कुठे गेली? ते मी कसं सांगू? मी कसं सांगणार तुम्ही किल्ली कुठे ठेवली आहे ते तुम्हालाच माहित असेल ना. अगं, काल रात्री आपल्या घरात चोर तर नाही ना आला? चोर आला असता तर फक्त किल्ली घेऊन गेला नसता, तिजोरी रिकामी केली असती. जा, ज्या कामाकरता जायचं होतं त्या कामाला जा. परत आल्यानंतर शोधू. दिवसेंदिवस तुमची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. महाराज, नदीकाठी सर्वजण उपस्थित आहेत. बरं, मी येतोच आहे. जा, काही माणसांना बोलावून ही मडकी नदीकाठी घेऊन जा. जशी आज्ञा महाराज. समजलं का राजपुरोहित?
आज गोपाळ भाऊ दाखवणार आहे त्याची गुप्त विद्या. अशा अनेक गुप्त विद्या मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. हे बघ गोपाळ भाऊ, ही 6 मडकी आहेत. आता तू तुझ्या गुप्त विद्येचा प्रयोग करून सांग की कोणत्या मडक्याच्या आतमध्ये माझ्या तिजोरीची किल्ली आहे. हो सांगतो ना महाराज. नाही नाही याच्यात तर नाहीये. हे काय गोपाळ भाऊ, मडकी उचलून नदीत का फेकून दिलीस तू? कारण त्यात तिजोरीची किल्लीच नव्हती म्हणून. खबरदार गोपाळ भाऊ, हे मडकं उचलून पाण्यात फेकून नको दे. का बरं? कारण त्याच्यातच माझ्या तिजोरीची किल्ली आहे. हे बघ, बघितलं का? मी या मडक्यावर खून करून ठेवली होती. हे बघा, मी काही बोलायच्या आधीच हे स्वतःच सगळं काही सांगून मोकळे झाले. ठीक आहे ना? चला आता मी निघतो महाराज. अरे रे, गुप्त विद्या दाखवायची संधीच नाही मिळाली. पुढे पडतोय गोपाळ भाऊ. महाराज, गुप्त विद्येच्या बहाण्याने गोपाळ भाऊ पुन्हा काहीतरी खेळ करून डाव साधतोय. असं का? मग आत्ताच तुम्हाला माझा खेळ दाखवतो. बघा हा महाराज, तुम्ही ओळखू शकता का हे? ही तर माझ्या तिजोरीची किल्ली आहे. ओ, आज सकाळपासून मी केवढी शोधत होतो. तुमच्याकडून ही हरवली होती. गुप्त विद्येच्या मदतीने मी शोधून काढली. हे कसं होऊ शकतं? बम भोले. तर मग महाराज, माझे 3 महिन्याचे अतिरिक्त वेतन मिळणार, अवश्य मिळणार. आता सगळ्यांनी मोठ्याने म्हणा, गोपाळ भाऊचा विजय असो. मंत्री महोदय, तुम्ही पण बोलायचं आहे. गोपाळ भाऊचा विजय असो. गोपाळ भाऊचा विजय असो.